नमस्कार. आपण आता नवले पुलाचा जो अपघात या ठिकाणी झाला होता त्याच्या अगदी अलीकडच्या बाजूला जो काही डिवायडर रस्ता होता, म्हणजे या बाजूला मानाजीनगरला रस्ता जातो, या बाजूला जो रस्ता आहे तो नरे गावामध्ये जातो आणि इकडच्या बाजूचा जो रस्ता आहे, इकडच्या बाजूचा रस्ता दाखवा, तो जो नवले पुलाच्या बाजूला जातो. आता नरेगाव मध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा जो पंक्चर आहे तो या ठिकाणावरून बंद केलेला आहे. म्हणजे या बाजूने मानाजीनगर, नवले ब्रिज किंवा इकडे नरेगावच्या बाजूला तुम्हाला जाता येणार नाही. आता पण यामध्ये दोन संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. हायवे प्रशासनाच्या वतीने सांगितलं जाते की जी काही बायपासची वाहनं आहेत ती मुख्य रस्त्याकडे आल्याच्या नंतर अपघात होतात. त्यामुळे हा जो बायपासचा जो रस्ता आहे जिथून मुख्य हायवेकडे कनेक्ट होतो तो या ठिकाणी बंद करण्यात येतोय. परंतु नरेगावचे जे नागरिक आहेत त्यांचं असं देखील म्हणणं आहे, काही नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की जर समजा नरेगाव मध्ये यायचं असेल तर एक तर स्वामीनारायण मंदिरापासून यावं लागेल, जेणेकरून तिथून पुढे आल्यानंतर भूमकर पुलाजवळ खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं. दुसरा जो आहे तो नवले पुलाच्या अलीकडून यावं लागेल, तिथेही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं. आणि हा जो भाग होता इथून जर समजा नरेगाव मध्ये यायचं असेल तर इथं मात्र ट्रॅफिक एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. त्यामुळे हा रस्ता बंद करणं चुकीचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि हायवे प्रशासनाचं जे म्हणणं आहे की सर्व्हिस रस्त्याकडून मुख्य रस्त्याकडे येण्यासाठी हे जे पंक्चर आहे, म्हणजे इथून रस्ता जिथं सर्व्हिस रस्ता मुख्य हायवेला मिळतो ती जी जागा आहे ती थोडी कमी आहे, त्यामुळे वाहन वळताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून हायवे प्रशासनाच्या वतीने हा रस्ता या ठिकाणी कायमस्वरूपी बंद करण्यात येतो. आपण बघू शकतो कशा प्रकारे काम आहे. दोन्ही डिवायडर आहेत त्या बाजूने हे बंद करण्यात आलेलं आहे. आता उद्या या ठिकाणी आंदोलन होणार आहे, जन आक्रोश मोर्चा आहे स्थानिक नागरिकांच्या वतीने, आणि त्यामध्ये हा मुद्दा कशा पद्धतीने घेण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नागरिक शास्त्र न्यूज, ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे.